हेलो हरी सुंदर माझे जाते गए फिरते भोवती 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 या गाऊ भोवती
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीच समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते यैव 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 धावुनिया तत्तवाया Hey,
चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाव कौतुके तू एरी बाळ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाव कौतुके तू येरी बाळ विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग लावून पाचे बोटे तू येरी बाळ विठ्ठला सासू आणि सासरा धीर हा तिसरा ओव्या गाव भ्रतरा तू येरी बाळ विठ्ठला 12-16 गडनी अवघ्या कामिनी ओव्या गाऊ भैसोने तू येरी बाळ विठ्ठला दळण मी दळिले पीठ मी भरिले सासू पुढे ठेविले तू येरी बाळ विठ्ठला सत्वाचे आदन ठेविले पुण्य मी वैरिले पाप ते उतू गेले येरी बाळ विठ्ठला जनी गाणे गाईल कीर्ती मागे राहील थोडासा लाभ होईल तो ये रे बाळ विठ्ठला सज्जनो या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला दिलेली सेवा आणि या सेवेनिमित्त जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बऱ्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग कीर्तनामधून घेतले जातात, ज्ञानोबारायांचे अभंग घेतले जातात। परंतु या ठिकाणी मी मुद्दा म्हणून त्या ठिकाणी जी नामदेवाची जी दासी म्हणून स्वतःला घेती जनाबाई, तुमच्या पुढं मुद्दाम ते जनाबाईंनी जात्यावरच्या ओव्या विठ्ठलाला भगवंताला त्या ठिकाणी कशा प्रकारच्या गायलेल्या हा आध्यात्मिक स्वरूपाचा थोडा कुट स्वरूपाचा हा या ठिकाणी अभंग मुद्दाम मी सेवेसाठी निवडलेला आहे। जनाबाईंनी हा अभंग कुठं गायला, कसा गायला, का गायला, याचं काय कारण त्या ठिकाणी मी अभंगातून तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी सांगणार आहे। थोडक्यात परिहार या ठिकाणी असा
गेले मला वाटतं एक तपपूर्ती सोहळ्याकडे आपला कार्यक्रम वाटचाल करतोय. बरोबर आहे साहेब? हो एक तपपूर्ती हो 12 म्हणजे 12 वर्ष 11 वर्ष 11 का हा तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करतो. एक तप त्या ठिकाणी पुढच्या वर्षी पूर्ण होईल. संपन्नतेकडे हा सप्ताह त्या ठिकाणी जातोय आणि 25 वर्षापर्यंत जर तुम्ही हा सप्ताह टिकावला तर ज्ञानोबा ऐकून तुम्हाला रौप्य महोत्सवाचं एक त्या ठिकाणी एक बक्षीस एक गिफ्ट त्या ठिकाणी मिळत असतं. असं आपल्या गावाला ज्ञानोबा ऐकून गुप्त स्वरूपाचं एक रौप्य त्या ठिकाणी मिळणार आहे. पण किती वर्ष करावं लागेल? 2 तप म्हणजे 12 दूने 24 आणि त्याच्यामध्ये पुन्हा 1 वर्ष टाकलं की 25 असे त्या ठिकाणी होईल. हा जाईल याच्यात शंका नाही. असो या ठिकाणी सुंदरशी भागवत कथा आहे. आपण सर्व त्या ठिकाणी करतात. हरिभक्तपरायण आमचे स्नेही त्या ठिकाणी एकनाथ महाराज येवली शास्त्री हिवराश्रम यांच्या मुखातून गेली 11 वर्ष आपण या ठिकाणी भागवत कथा त्या ठिकाणी ऐकतात. ती परिसरातून बाहेर गावून या ठिकाणी आणलेली ही टाळकरी मंडळी गायक मंडळी आहे. बऱ्याच वर्षापासून मला वाटतं हरिभक्तपरायण हनुमान महाराज हेही या ठिकाणी येतात. विनेकरी बाबा आहेत. आमचे काकडा म्हणणारे यावर्षी नवीनच या ठिकाणी आले. हरिभक्तपरायण दराडे महाराज आहे. हरिभक्तपरायण वहाग महाराज या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी लांबून असं सोन्याचं पान जसं वाटून यावं. आता कसं आलं का आलं मला काही माहित नाही या ठिकाणी. पण आमच्या परिसरामध्ये यांना मीच या भागामध्ये मुद्दा म्हणून आलं. खूप स्तुती आणि चांगल्या पद्धतीचं गायन त्या ठिकाणी आहे. सज्जनो आपणही त्या ठिकाणी ऐकतात. काही चिंता नाही. हरिभक्तपरायण आमचे विलासबाब माळकरी गोंदी पाथरवाला शहागड तालुका टोपेंचं गाव आहे. हां राजेश भैया टोपेच्या खुद्द गावचे. मी त्यांच्या गावलं त्या ठिकाणी नदीच्या काठी आपली जी गंगा आहे गंगेच्या काठावर त्यांचं गाव आहे गोदावरी. आणि त्या गोदावरीच्या काठावर एक असं चांगल्या स्वरूपाचं एक मंदिर आहे महादेवाचं. आणि त्या महादेवाच्या मंदिरावर सुद्धा मी त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांच्या गावाला केलेला आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी ही लहान चिमुकली अरे तुम्ही उभी कस करायले पायाला गोळे येत तुमच्या पक्के चांगलं आहे. हरिभक्तपरायण या ठिकाणी सुंदर प्रवादकार आमचे लखन महाराज आजेगाव कसेनगाव हा शेनगाव सुंदरशी लाऊडस्पीकर सिस्टीम आहे. आणि या ठिकाणी यावर्षी थोडा बदल केला मंडपामध्ये. कीर्तनकाराचं तोंड इकडं राहत होतं देव पाठीमागे येत होता. आता कीर्तनकाराचं तोंड देवाकडे केले. बरोबर आहे. या ठिकाणी हा बदल केला. पण तिसरी गोष्ट एक बदल झालाच नाही. हे असे वट्यावर बसणारे ना ही सगळ्यात मोठी चूक आहे. आता तुम्हाला माझा रागही येईल त्या ठिकाणी. पण कीर्तनाची बैठक अशी असती वाघसाहेब मी नेहमी त्या ठिकाणी पहिलं जर कीर्तन असलं तर आवर्जून हात जोडून सांगतो. माझ्या बोलण्याचा कदाचित राग येईल पण नियमात वागणं हे सगळ्यात मोठं पुण्य. कदाचित हरिपाठ येईल नाही कथा कीर्तन येईल नाही येईल काकडा येईल नाही पण वागणं हे सगळ्यात मोठं पुण्य आणि सगळ्यात मोठं तप आहे. त्या ठिकाणी जी कीर्तनकाराची बैठक असते जी कीर्तनकाराची उभी राहण्याची बैठक या बैठकीपेक्षा आपली जी बैसण्याची उंची आहे ही कधी सुद्धा त्या लेवलला किंवा त्यापेक्षा थोडी पाहिजे. पण तुम्ही आता वाट्यावर आणि कुठं घरात आणि कुठं आपल्याच दारी आपल्याच खुरोड्यात कोणी पोल्ट्री फार्मवर कोणी गोट फार्मवर हे जर बसून ऐकत असेल तर याला कथाकाराची त्या ठिकाणी कथा काळ्याची कीर्तन मर्यादा समजत नाही. विठ्ठल विठ्ठल हो मी तुम्हाला नाही सांगितलं बरं दुसऱ्या गावात सांगितलं. या पुढे पुढे या पुढे या माऊली जागा या खाली या